जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे, द्वारकेचे राणे पांडवा घरी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. ज्ञानोबा म्हणतात, देवाच्या द्वारामध्ये कुणी क्षणभर जरी उभा राहिला तरी त्याला चारही मुक्ती प्राप्त होतील. या चार मुक्ती कोणत्या? त्या म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या चार मुक्ती आहेत. त्या मुक्तींचे विश्लेषण झालेले आहे, तर त्याला चारही मुक्ती मिळून जातात. सायुज्य मुक्ती ही शेवटची मुक्ती आहे. भगवंताशी एकरूप होऊन जाणे म्हणजे सायुज्यता. तर तो भगवंताशी एकरूप होऊन जातो. केव्हा? देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहिला तर. आता वाचायला तर फार सोपे आहे. उभे राहा तुम्ही देवाच्या द्वारामध्ये. कुठे आहे ते देवाचे द्वार? ज्ञानोबा तर म्हणतात, क्षणभरच उभे राहा. मी तर म्हणतो, तुम्ही क्षणभर काय, तुम्हाला वाटेल तितका वेळ बसा आणि बघा तुम्हाला चारी मुक्ती प्राप्त होतात का. हे वाच्यार्थाने घेतले, अभिधा शक्तीने घेतले. अभिधा म्हणजे शब्दांचा अर्थ कळणारी शक्ती. तेव्हा हे देवाचे द्वार कुठे आहे? आपल्या दत्त मंदिराचे द्वार म्हणता का? का विठोबाचे, पांडुरंगाचे, पंढरीला मंदिर आहे त्या दारामध्ये म्हणता का? का आणखी कुठल्या तरी मंदिराच्या दारासमोर उभे राहायचे आहे? देवाची द्वारी उभा क्षणभरी, क्षणभर उभा राहा म्हणे. त्याने काय होते? तर तेणे मुक्तिचारी साधियेल्या. त्याला चारी मुक्ती प्राप्त होतात. हे जे ज्ञानोबांचे कथन आहे ते अशा वाच्यार्थाने कळणार नाही. मग ज्ञानोबा हे देवाचे द्वारच आम्हाला माहिती नाही. आम्ही देवाचे द्वार म्हणजे मंदिराचे द्वार समजतो. कुठल्या तरी देवाचे मंदिर असेल, मठ असेल त्याचे द्वार. परंतु त्या द्वारात बसून काहीही उपयोग नाही. त्या दारात कितीही वेळ बसून राहिलात तरी चार काय तर एक सुद्धा मुक्ती प्राप्त होणार नाही. मग ज्ञानोबा हे द्वार कोणते? मग हेच जर माहिती नसेल तर नुसती बडबड करण्यात काय अर्थ आहे? हे द्वार आहे सुषुम्नेचे मुख. आपली साधना आहे बरं ही. ज्ञानोबा आपल्या साधनेबद्दल सांगतायत. असं झालं ना, मग काय होईल माहीत आहे का? तुमचे सुषुम्नाचे द्वार उघडले आणि ती शक्ती वर चढायला लागली की मग तुमच्या मुखातून सदैव भगवंताचे नाम येईल, स्तोत्रे येतील. बघा तुम्ही, आपल्या साधनेमध्ये नाना प्रकारची स्तोत्रे येतात, पण पुष्कळशा लोकांना आपल्या या शक्तिपाताची माहिती नसते. म्हणून ते देवाचे द्वार म्हणजे कुठल्या तरी मंदिराचे द्वार यालाच देवाचे द्वार समजतात. ज्ञानोबा म्हणतात, तू त्या सुषुम्नेच्या द्वारामध्ये क्षणभर का जात नाहीस रे? तुझी शक्ती जाऊ दे त्या मुखात, मग तुला चारही मुक्ती प्राप्त होतील. आणि तेच खरे आहे. ती सुषुम्ना नाडी गुरूंनी एकदा का उघडली की त्या सुषुम्नेमधनं ती जी आत्मशक्ती आहे, ती आत्म्याची शक्ती कुंडलिनी आहे, ती वर गेली रे गेली की तुला चारही मुक्ती मिळतील. ज्ञानोबा तर आजही मुक्तीमध्ये स्वतंत्र बसलेले आहेत. त्या संजीवन समाधीमध्ये. समाधी ही मुक्तीच आहे. मग ही समाधी मंदिराच्या दारामध्ये बसून मिळेल का आपल्याला? नाही. तर ज्ञानोबाचे सांगता आहे त्या ठिकाणी देवाची द्वारी म्हणजे सुषुम्नेच्या द्वारामध्ये मिळेल. मूलाधारामध्ये असलेली ही जी सुषुम्ना नाडी आहे ते तिचे द्वार आहे. त्या द्वाराला उघडल्याशिवाय शक्ती आत प्रवेश करणार नाही. कारण शक्ती आत गेल्यावर ती आपल्याला ब्रह्मरंध्रापर्यंत आणि थेट
सहस्रारापर्यंत घेऊन जाते. अशा प्रकारचा ज्ञानोबांचा हा अभंग आहे. तेव्हा हा अर्थ माहीत असला पाहिजे, आणि हा अर्थ ज्यांना ही शक्तिपात साधना माहीत आहे त्यांनाच माहिती असतो. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.